नमस्कार. आपण पाहत आहात DNK न्यूज मराठी. पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. 8 जिल्ह्यांना मिळणार अतिवृष्टी अनुदान. 74 कोटी रुपयांची मदत शासनाने मंजूर केली असून राज्यात 191 तालुक्यांमध्ये शेतपिकाचे जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर 73,91,43,000 रुपयांची मदत जमा केली जाणार आहे. तसा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर या 8 जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात. मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण रद्द करायचे का? ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा सवाल. भुजबळ पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मराठा समाजासाठी स्वतंत्र 10% आरक्षण आधीच दिले आहे. तसेच EWS आरक्षणातील 10%पैकी 80% वाटा मराठा समाजालाच मिळतो. त्याशिवाय ओपनमधील 50%तील बहुतांश वाटा मराठा समाजाला मिळत असताना ही सर्व आरक्षणे तुम्हाला नको आहेत का? आधीची मिळणारी ही सर्व आरक्षणे रद्द करायची आहेत का, की केवळ ओबीसींमध्येच आरक्षण हवे आहे? त्याचे उत्तर मराठा समाजाने द्यावे, आणि ते अशा व्यक्तीने द्यावी की ज्यांना आरक्षण म्हणजे काय हे समजते, अशा सुशिक्षित नेतृत्वानेच द्यावे. असा उपरोधिक टोला भुजबळ यांनी जरांगे यांना लगावला. अशिक्षित असलो तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. मनोज पाटील जरांगे यांनी भुजबळांना दिले उत्तर. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरची जोरदार चर्चा. महाराष्ट्रात आत्तापर्यंत मराठा समाजाचे 12 मुख्यमंत्री, पण मग टार्गेट फक्त फडणवीस का, असा बॅनर लावण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापले असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका बॅनरमुळे खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले असून महाराष्ट्रातील 12 मराठा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त देवेंद्र फडणवीसच टार्गेट का, असा सवाल विचारण्यात आला आहे. वैजापूर शहरात हे बॅनर लावण्यात आली असून ते कोणी लावले हे अद्याप समजू शकले नाही, परंतु या बॅनरची जोरदार चर्चा चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशभक्तीचा व्यापार केला जातोय. उद्धव ठाकरेंनी भारत-पाक सामन्यावर केला संताप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचे रक्त अजून सुकले नाही, त्यांचे घाव भरले नाहीत. पण त्यानंतरही केंद्र सरकार पाकशी क्रिकेट खेळून देशभक्तीचा व्यापार करत आहे, असे ते म्हणाले. लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती. लायसन्ससाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने लायसन्स काढू शकतो. यासाठी रहिवासी पुरावा आणि परीक्षा फी भरून काही प्रश्नांची उत्तरे दिल्यावर लगेच उमेदवाराला लायसन्स दिले जाते. पण ही पद्धत चुकीची आहे, असे मंत्री सरनाईक म्हणाले. त्यांनी सांगितले की अर्जदारांना वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल करणे आवश्यक असून टेस्टमध्ये हलगर्जीपणा न करण्याची तंबी त्यांनी अधिकाऱ्याला दिली. महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. परभणीसह हिंगोली जिल्ह्याला हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 14 आणि 15 सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात अतिवृष्टी होण्याचा धोका असून 15 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टीची शक्यता आहे. दरम्यान या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढण्याचा आणि शहरी भागांत पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञ